दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र निदर्शने केली. डाव्या पक्षांनीही वंचितच्या या बंदला जाहीर पाठिंबा दिल्याने सकाळपासूनच या जनआंदोलनाची धग आणि रोष रस्त्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. धुळ्यातील आंदोलनाची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून झाली. त्यानंतर शहर संघटक शंकरांना खरात यांचे कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य आणि वर्दळीचा चौक असलेल्या कराचीवाला खुंट परिसरात आणि चाळीसगाव चौफुली येथे एकत्र येत थेट रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीची गळचेपी असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या आंदोलनाचे गांभीर्य आणि बंदची हाक लक्षात घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा तैनात केला होता. या निदर्शनांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कांसाठी सुरू असलेला हा लढा सरकारने गांभीर्याने न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन केवळ रस्त्यावर मर्यादित न राहता अधिक उग्र स्वरूपात छेडले जाईल असा स्पष्ट आणि थेट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे. मंतरवर दिल्ली या ठिकाणी जो मोर्चा झालेला होता त्या मोर्चामध्ये पोलिसांनी अमानुष पद्धतीने जे काही विद्यार्थ्यांवर हल्ले केलेले होते त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. त्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही बंद या ठिकाणी पुकारला गेला होता. त्याच पद्धतीने धुळ्याचे जिल्हा संघटक शंकरांना खरात, जितूभाऊ सिरसाट, योगेश पगारे, बागुल साहेब, जे संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची आमची संपूर्ण टीम या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आम्ही आग्रा रोड या ठिकाणी त्या ठिकाणी पण आंदोलन केलेलं होतं आणि दुसरं आंदोलन आम्ही चाळीसगाव चौफुलीला केलेलं आहे. आमच्या ज्या काही मागण्या आहेत की ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे, मारलेला आहे, त्या पोलिसांच्या वेशामध्ये RSSचे जे भडवे होते त्यांची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच पद्धतीने या ठिकाणी आमची इच्छा आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सूचित केलेलं आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदींनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि सखोल चौकशी होऊन यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची या ठिकाणी मागणी आहे.